आणि त्यामागे 100% पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना. हे जेव्हा हल्ला सुरू होता ताजमध्ये, GT, छत्रपती शिवाजी टर्मिनस, हे ज्या प्रकारे त्यांचा डायलॉग सुरू होता इथून स्पष्ट आहे. त्यातले प्रमुख जे कसाब बरोबरचे लोक होते 8, ते मारले गेले. पोलिसांनी किंवा कमांडोंनी मारला. एकमेव त्यातला जिवंत सापडला आमच्या तुकाराम ओंबळे यांच्यामुळे, तो कसाब. त्या कसाबलाही मुंबई पोलिसांच्या अथक प्रयत्नाने तो फासावर लटकवला आहे. या सगळ्याचा सूत्रधार आजो तवाहूर राणा आणि हेंगे. त्यातला राणा हा आता परत त्याला भारतामध्ये आपण आणलेलं आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे. या सगळ्या प्रयत्नातून एक दहशतवादी आपल्या हाताला लागला आणि त्याला अमेरिकेतून आणला, याचं नक्कीच कौतुक आहे. पण भारतीय जनता पक्षाने एक ठरवायला पाहिजे की हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावर लटकवण्यासाठी आणलेलं आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे. त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही आम्ही राणाला आणलं आहे, ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे, आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं हे सांगण्यासाठी आणलंय का? मग त्याने कसं करावं? 2009 पासून सातत्यानं या राणाला आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करतं. भारत सरकार म्हणतोय ते मोदींचं सरकार आहे किंवा UPA सरकार आहे असं म्हणणं अयोग्य. 2009ला या राणा आणि हेडली विरुद्ध NIAनं पहिली FIR लॉन्च केली. 2009 साली NIAनं पहिली FIR लॉन्च केली राणा आणि हेडली विरुद्ध. त्यानंतर NIAचं एक पथक हे शिकागोला जाऊन, अमेरिकेत जाऊन राणाची आणि हेडलीची चौकशी करून आले. तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू आहे. 2012 साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद त्यावेळेचे 2012 साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद आणि तेव्हाचे आपले विदेश सचिव जे होते त्यांनी अमेरिकेत जाऊन राणाच्या भारतात पाठवण्यासंदर्भात अमेरिकन सरकारशी हिलरी क्लिंटन यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या ज्या सेक्रेटरी होत्या परराष्ट्र खात्याच्या तेव्हा त्या प्रमुख होत्या त्यांच्याशी चर्चा केली. ही एक निरंतर चाललेली प्रक्रिया आहे. याच्यामध्ये मी भारत सरकार म्हणतो, कोणताही पक्ष नाही. क्रेडिट घ्यायला आणलंय का तुम्ही? मग तसं जाहीर करा. मग त्याचे पुतळे उभारा आणि खाली बसून फोटो काढा भाजपवाल्यांना म्हणावं. या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि तुम्ही क्रेडिट कुठलं घेताय? मग तुम्ही पुलवामाचं क्रेडिट घ्या. कुलभूषण जाधवला तुम्ही अद्याप सोडवू शकलेला नाही त्याचे क्रेडिट घ्या. एक रिटायर्ड नेव्ही ऑफिसर जो पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये अनेक वर्ष खितपत पडलेला आहे, मग घुसून आतमध्ये घुसा आणि त्यांना घेऊन या ना. राजनाथ सिंग वगैरे लोक म्हणतात ना भारतीय जनता पक्ष घुस कर लेके आएंगे, घुस कर मारेंगे. मग कुलभूषण जाधव यांना घेऊन या, नीरव मोदी यांना घेऊन या, मेहुल चोक्सीला घेऊन या. आज आपण सामना वाचला असेल त्यात म्हटलंय क्रेडिट कसलं घेताय तुम्ही? दहशतवादाचं. काही गोष्टी तुम्ही सोडून द्या. बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला फासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये परत तो राणा फेस्टिवल साजरा करतील, ही यांची योजना आहे. या देशामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे. ट्रम्पच्या टेरिफमुळे हाहाकार वाजलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे अनेक गोष्टी ते मुहूर्त पाहून करतात. जसं ज्या दिवशी टेरिफ लावलं त्या दिवशी वक्फ बोर्डाचं बिल आणलं आणि काल राणा
असे यांचे हे फेस्टिवल सुरू असतात. नाही, पण राऊतसाहेब यामध्ये असं आहे की बहुधा ही पहिल्यांदाच अशी वेळ आहे की अमेरिकेतून एखादा दहशतवादी तोही जिवंत भारताला सुपूर्द केला जातो आहे. तर अशा वेळेस मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये असलेले मैत्रीचे संबंध, मला असं वाटत आणि नाही. अलीकडच्या काळात मोदी आणि ट्रम्प यांची झालेली भेट यातही बघा, मोदी याच्या प्रत्यार्पणाचा विषय होता असं तुम्ही ऐकलं? जे सांगितलं जातं. तुम्ही दोघांची चर्चा ऐकली? मोदींना घ्यायला ट्रम्प त्या दिवशी बाहेर सुद्धा आले नाहीत व्हाईट हाऊसच्या. काही बोलता काय तुम्ही? तसंही बोलायचं. चर्चा तर झाली. कायदेशीर प्रक्रियेतून त्याला आणलेलं. याच्या आधी युरोपच्या राष्ट्रातून म्हणजे पोर्तुगालमधून अबू सालेमला आणलेलं आहे. अबू सालेमला 2005 मला वाटतं त्याच दरम्यान आणलेलं. आणला ना, त्यासाठी सुद्धा कायदेशीर आणि न्यायिक प्रक्रिया पार पडावी लागेल. नक्कीच हे आपल्या भारत सरकारचं यश. मी भारत सरकार म्हणतो. हे आपल्या यंत्रणांचं, NIAचं, आपलं परराष्ट्र खातं, त्याची डिप्लोमॅसी याचंही यश आहे आणि त्याचा कोणत्या पक्षाशी संबंध नसतो. पाकिस्तान नेहमी कमी नव्याच्या भूमिकेत होता. आजही आहे. कसाबच्या काळात सुद्धा कसाब हल्ला करत असताना त्याला पाकिस्तानमधून त्याचा जो आका होता तो सूचना देत होता, तरीही पाकिस्तान म्हणत होतं तो मी नव्हे. आता तर म्हणणारच, कारण हा जो गृहस्थ आहे हा अमेरिकन नागरिक आहे. रौसर, एक आपल्याला अपडेट अशी आहे, तुम्हाला काही माहिती आहे का, इम्तियाज जलील हे मातोश्रीवर आलेले ना? माझ्याकडे माहिती नाही. मी आता दिल्लीतून आलेलो. नाही, पण काही उद्धव ठाकरेंशी आज सकाळी तुमचा संवाद झाला नाही, काय असेल तर काय माझ्याकडे त्याविषयी माहिती नाही. मातोश्रीवरती अनेक लोक, प्रमुख लोक नेहमी चर्चेसाठी येत असतात. त्यात एक इम्तियाज जलील आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. रायगडला पण भेट देणार आहेत. हो, मग रायगडला भेट देणार आहेत. पुढे काय? त्यांना छत्रपती शिवाजी महाराज त्यांना कधीच आशीर्वाद देणार नाहीत या लोकांना. ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं अखंड महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे, मुंबई लुटण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्र कमजोर केला, त्यांना छत्रपतींच्या पायाशी स्थान मिळणार नाही. बघा, असं आहे की ज्यांच्या प्रेरणेतून गद्दारीची बीजं रोवली त्यांच्या घरी जर जाऊन कोणी जेवणार असेल, हे स्वागत आहे. मन की बात होऊ द्या ना, होऊ द्या. तटकरे यांचे ते नेते आहेत. अजित पवार त्यांचे नेते नाही आहेत. एकनाथ शिंदेचे नेते अमित शहा आहेत. अहो, ते त्यांचे नेते म्हणजे हे सगळं घडवणारे कोण आहेत? अमित शहा. अमित शहा जर नसते तर हा पक्षच फुटला नसता. अमित शहा नसते तर त्यांना पक्ष नसता मिळाला, त्यांना ते घड्याळ चिन्ह नसतं मिळालं. त्याच्यामुळे करते सवरते तेच आहेत. राऊतसाहेब, आतापर्यंत उद्धव ठाकरे एसएनसी हा उल्लेख करत होते, एकनाथ शिंदे युटी उल्लेख करत होते, पण आता नवा उल्लेख आलेला आहे. एकनाथ शिंदे FB म्हणजे फुकट बाबूराव असा उद्धव ठाकरेंचा उल्लेख करतात. काय ते एकनाथ शिंदेचा आपलं काय? नाही, राऊतसाहेब, एकीकडे मोठ्या प्रमाणात जे आहे ते गोळीबार मुंबईमध्ये होताना बघायला मिळाला. नागपूरला होत आहेत. नागपूरमध्ये होत आहेत. संभाजीनगरला महिलांच्या शरीराला स्पर्श करून थेट तरुणाई निघून जाताना बघायला मिळते. अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था बघा, बहुतेक ती पाहण्यासाठीच अमित शहा महाराष्ट्रामध्ये येत आहेत. बारामतीमध्ये देखील 10 वर्ष या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही आणि आपण गृहमंत्री आहोत या महाराष्ट्राचे. हे देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक अजून लक्षात आलेलं नाही आहे की रोज नागपूरमध्ये, रोज मुंबईमध्ये, रोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत, गोळीबार होत आहेत, खून होत आहेत, बलात्कार होत आहेत, अपहरण होत आहेत आणि आमचे मस्त मौला देवेंद्र फडणवीस राजकारण करत फिरत आहेत. क्या सोशल मीडिया से ज्यादा, क्योंकि आपने एडिटोरियल में लिखा है कि सोशल मीडिया पे जिस तरीके से हो क्या लेकिन जिस तरह से मोदी रिगार्डिंग व्हाट? अपने एडिटोरियल को हिंदी में बताइए। ये बात ऐसी है कि एक आतंकवादी जिसका सीधा संबंध पाकिस्तान से है, आतंकवादी गुटों से है, चाहे हिजबुल्लाह हो चाहे और हो,
जिसने 26/11 का इस देश पर आतंकवादी हमला करने में एक बड़ी भूमिका निभाई थी, ऐसी व्यक्ति, ऐसा आतंकवादी का आका अमेरिका से अगर इंडिया में लाया जाता है तो उसका स्वागत करना चाहिए हमारे एजेंसी का, भारत सरकार का प्रयासों का। लेकिन मुझे भारतीय जनता पार्टी का जो रवैया है वो ठीक नहीं है। आपने ये तवव्वुर राणा जो है उसको, उसके ऊपर मुकदमा चलाकर उसको फांसी पर लटकाने के लिए यहाँ लाया है या सिर्फ क्रेडिट लेने के लिए लाया है कि हमने लाया, हमने लाया, हमने लाया। ये बात ठीक नहीं है। आप तो राणा फेस्टिवल करने जा रहे हो, जिस हमने सामना में कहा कि राणा फेस्टिवल करने जा रहे हैं, राणा फेस्टिवल करेंगे। 2009 से ये प्रक्रिया चल रही है। 2009 से एनआईए ने उनके खिलाफ एक एफआईआर लॉन्च किया, रेड्डी और राणा के खिलाफ 2009 में। बाद में एनआईए की टीम अमेरिका में जाकर उनसे पूछताछ करके आई। मेरे हिसाब से 2012 में उस वक्त के विदेश मंत्री सलमान खुर्शीद और वहाँ उस वक्त के विदेश सचिव अमेरिका में जाकर वहाँ के एडमिनिस्ट्रेशन से चर्चा किया है उसके प्रत्यार्पण के बारे में। अब जाकर हमें 2025 में उस बारे में सफलता मिली, क्योंकि एक न्यायिक प्रक्रिया वहाँ चल रही है। हर देश का कानून होता है। अगर हमारे देश से किसी अपराधी को दूसरे देश में देना है तो यहाँ का कानून फॉलो करना पड़ेगा। जैसे अमेरिका कानून है, जैसे अबू सालेम को लाया पुर्तगाल से, उनका भी कानून है। जब हमारे एजेंसी ने उनको लाया तो वहाँ का कानून है, आप किसी को फांसी नहीं दे सकते, मृत्युदंड नहीं दे सकते, तो हमको कानून फॉलो करना पड़ रहा है। तो ऐसा ये राणा का है, तो राणा को लाया है, अच्छी बात है, लेकिन अब राणा फेस्टिवल मत करिए। हमें पूरा भरोसा है ये राजनीति कर रहे हैं और बिहार चुनाव से पहले राणा को फांसी पर लटका देंगे और पूरे देश में डंका पिटा के देखो राणा को हमने फांसी दी। अरे भाई, कुछ राष्ट्रहित की बातें होती है, सुरक्षा की बात होती है, गंभीरता से ले लो। सर सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं अरे आहे- छोड़ा हो। सर, जब आप कहते हैं कि बिहार चुनाव के समय तब्बू राणा को फांसी दी जाएगी, तो इसमें कोई अहम तर्क है या ये आपका अनुमान है? मैं हमेशा तर्क पर बात करता हूँ, मैं कभी अनुमान पर बात नहीं करता हूँ, और मैंने जो भी तर्क दिए हैं वो कभी झूठे साबित नहीं हुए। सर, इस साल के अंदर ट्रायल हो जाएगा और फांसी भी हो जाएगी। होनी आपको लगता है चाहिए। इंडियन जुडिशियल सिस्टम में इतना बात ऐसी है कि ये कर देंगे ना, चुनाव के लिए कुछ भी करेंगे, चुनाव के लिए कुछ भी कर सकते हैं ये लोग। उनके ऊपर आप बहुत फास्ट है ये लोग इस मामले में, फास्ट ट्रैक पर चलते हैं राजनीति उनकी। चलिए, थैंक यू। सर